आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेची घंटा पुन्हा एकदा घणाणली। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह पुन्हा खुलला आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी एका खास पाहुण्याची हजेरी लागली। खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी विटे शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक 2 मध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या। शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षणासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी नगर परिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेत विविध आकर्षक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। ग्रंथदिंडी मिरवणूक, शाळा प्रवेश उत्सव, सेल्फी पॉइंट, नव्या विद्यार्थ्यांचे औक्षण आणि स्वागत, शाळेत प्रवेशाच्या पाऊलखुणा, वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप अशा उपक्रमांमुळे शाळेचा परिसर उत्साहाने फुलून गेला। शिक्षणाची गोडी वाढवण्यासाठी पर्यावरण, वाचन संस्कृती आणि शाळेप्रती आपुलकी निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। यावेळी आमदार सुहास बाबर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रम घेण्याचे आवाहन केले। यावेळी आमदार सुहास बाबर यांनी आपल्या मनोगतातून नेमकं काय सांगितलं पाहूया या विशेष रिपोर्ट मध्ये। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड। त्यांच्या आई वडिलांनी ठरवलं जरा संघर्ष केला तर ते कुठल्याही खाजगी शाळेमध्ये घालू शकतात, पण त्यांनी आपल्याकडे विश्वास ठेवलाय। त्या विश्वासास पात्र राहण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या शिक्षकांची आहे। मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, मी अभिजित राऊत हे मी उपाध्यक्ष असताना CEO होते, ते आता कलेक्टर आहेत। त्यांचं लग्न झालं होतं त्यावेळेला आणि मी एक भाषण केलं होतं। त्या भाषणानंतर त्यांनी मला असं सांगितलं की तुमचं भाषण ऐकलं असं वाटतं की मला मुलगा झाला की मी माझा मुलगा इंटरनॅशनल बोर्डला किंवा CBSEला घालणार नाही, तो SSCलाच घालेल। आणि मी त्याला माझ्या काय अनुभव स्वतःचे सांगितले होते, कारण आम्ही सुद्धा मी महात्मा गांधी शाळेचा विद्यार्थी आहे। मी असं कुठे बाहेर फॉरेनला शिकायला गेलो अशी काही परिस्थिती नव्हती। पण ह्या 15-20 वर्षामध्ये मला जो अनुभव आला आहे तो अनुभव असा आहे की सरकारी शाळेमध्ये मुलं शिकतात ना, त्यांचं यशस्वी व्हायचं प्रमाण खूप मोठं आहे। मग ते यशस्वी सुद्धा कोणाची व्याख्या वेगळी असेल, कोण म्हणेल IAS झाला पाहिजे, IPS झाला पाहिजे, कोण म्हणेल प्रचंड संपत्ती कमवली पाहिजे, बिझनेस केला पाहिजे। हे सगळं करत असताना माझ्या लेखी मला जो अनुभव असा आला आहे की ह्या मुलांच्या भविष्यामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये जगण्यासाठी जे अडचण निर्माण होतात ना, त्याला संघर्षानं उत्तर द्यायची जबाबदारी फक्त ह्या मुलांच्या मध्ये असते। पिवळ्या बसमधनं जाणाऱ्या मुलांच्या ती शक्ती राहत नाही। त्याला इतकं पिचलं जातं, त्याला इतका दबाव टाकला होतो त्या मार्क्ससाठी तुम्ही कल्पना करू शकत नाही। आणि जी मुलं, माझ्या वर्गातली अनेक मुलं टॉपर होती, ती आता क्लार्क म्हणून काम करतात काही ठिकाणी। आणि बालचंद्र शेवटच्या बेंचवर आम्ही दोघं बसलो, आम्ही क्लासमेट आहे। आज बालचंद्र स्टेजवर आहे। ते मार्क्सवरती सगळं अवलंबून असतं असा मानणारा मी कार्यकर्ता नाही, पण त्या मुलाला त्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणींना सक्षमपणे समोर जाण्याची ताकद ही तुम्ही देऊ शकता आणि ते सरकारी शाळा देऊ शकतात असं मानणारा मी एक छोटा कार्यकर्ता आहे। तुम्हाला माझी विनंती आहे, मी खूप वेळ घेणार नाही कारण खूप वेळ झाला आहे। मी पालकांचे पण मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, पण माझी अडचण अशी आहे, सगळ्यात मोठा मतदारसंघ माझा आहे, त्यात परत 4 विभागणे आहेत, एक खानापूर तालुका, त्यात विटा सेपरेट, आटपाडी तालुका आणि विसापूर सारखे। एकाच तालुक्याच्या शाळेत जर मी स्वागताला गेलो की परत ते 2 म्हणजे आम्ही नाही का? त्यामुळे हे करून आटपाडी करून मग तुमच्यापर्यंत पोहोचलो। त्यामुळे काकी जरा मला याला उशीर झाल्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो, पण तुम्हाला एक आश्वस्त करतो की आजही ह्या नगरपालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर आमच्या सगळ्या लोकांचं, नगराध्यक्ष मॅडम असतील, सगळे नगरसेवक असतील, या सगळ्यांचं आमचं धोरण असेल की आमच्या नगर परिषदेच्या शाळा या येत्या 1 वर्षामध्ये खाजगी शाळांना टक्कर देतील असं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी उभा करायचं आहे। आणि सभापतींना माझी विनंती आहे की मी तुम्हाला पहिल्या दिवशी पण सांगितलं होतं, तुम्ही सभापती झाला त्यावेळेला, की सगळ्या शाळांचं एक तुम्ही असेसमेंट तयार करा। कलर बघितला, ह्यात एक निगेटिव्ह एनर्जी असते, असं बघितलं की मग असं वाटतं की नको,
हे सगळं झालं पाहिजे. ते तुम्हाला नाही असू दे ना, मी काय त्याच्यात हे होतच असतं, म्हणजे काय त्याच्याबद्दल काय तक्रार नाही माझी. नाही माझं उलटं मत आहे, ते झालं पाहिजे, आम्ही केलं पाहिजे. ती जबाबदारी तुमची नाही आहे, ती जबाबदारी आमची आहे, काउन्सिलची जबाबदारी आहे. हे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला देणं, ते आता वेळेत देण्यासंदर्भामध्ये आता काय थोड्या पुढं मागं झालं असेल, पण ह्या 1 वर्षामध्ये सगळ्या मुख्याध्यापकांना, सगळ्या शिक्षकांना मी आश्वस्त करतो, तुम्हाला अपेक्षित असलेलं सगळं काम तुम्ही जर आम्हाला तुमच्या प्रत्येक शाळेची रिक्वायरमेंट जर मला दिली तर आम्ही ते एकत्रित बसून त्याला लागणारे फंड्स अवेलेबल करून, आता आम्ही सगळ्या शाळेमध्ये बेंचेस घेतलेत. आचारसंहिता असल्यामुळे फक्त आपण आणू शकतो नाही. 22 तारखेनंतर एकही मुलगा आपला खाली बसणार नाही. हा तुम्हाला आमचा शब्द, सगळ्या बेंचेस येतील. डिजिटल क्लासरूम करण्यासंदर्भामध्ये तुम्हाला सगळं सामान दिलं जाईल. फक्त तुम्हाला विनंती एवढीच आहे की तुमचा मुलगा, तुमच्या मुलाला जे शिकवाल ना ते आमच्या ह्या मुलांना शिकवलं पाहिजे तुम्ही. एवढीच माझी अपेक्षा आहे की तुम्हाला सुद्धा काय ॲडव्हान्स कोर्सेस करत असले काय तर सुद्धा आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू. पण आता पाठीमागचं सुहास बाबर तुम्हाला कधीही राजकीय काम सांगणार नाही, कधीही तुम्हाला प्रचार करा म्हणून कोणाच मी सांगणार नाही, काय कधीच नाही. मी माझ्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या एकाही माणसाला कधी स्टेटस म्हणून सांगितलेलं नव्हतं. त्यामुळे माझा तुम्हाला कधी त्रास नाही. तुमचा चहा सुद्धा प्यायची माझी अपेक्षा नाही. पण जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत ह्या शाळांचा दर्जा ह्या खाजगी शाळांपेक्षा चांगला झाला पाहिजे. आणि माझ्या गोरगरीब लोकांची जी लेकरं इथं शिकतील त्या मुलांना त्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. ही जबाबदारी मात्र तुमची राहील. ती जबाबदारी तुम्ही पार पाडावी. तुम्हाला लागेल ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर द्यायची जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. आम्ही त्यात तुम्हाला कुठे कमी पडणार नाही. सगळ्या मुलांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. पालकांना आश्वस्त करतो, निश्चिंत राहा. जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत तुम्हाला त्या मुलांच्या भवितव्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कदाचित पटणार नाही. आता तुम्ही काही शिक्षकांचं कौतुक केलं की ते मुलं आणण्यापर्यंत, सोडण्यापर्यंत, एक मॅडम ते मुलांना आवरण्यापर्यंत सगळं करतात. आता मी थोडा प्रॅक्टिकल पण आहे. आता त्यामध्ये जसं आपल्याला आनंद आहे की ती मुलं आली पाहिजे शाळेमध्ये, तर दुसरी अडचण अशी आहे की पट कमी झाला ही त्यांची पण अडचण आहे. फक्त माझी विनंती काय की पट टिकावा म्हणून तुम्ही जसा प्रयत्न करताय ना तसा दर्जा एवढा चांगला करू आपण, परत मुलाने आपल्याला लाईन लागली पाहिजे की तुम्ही आम्हाला इथे ॲडमिशन द्या, आम्हाला इथे ॲडमिशन. कारण तुम्हाला मोठा इतकं सेंट्रल प्लेसला जागा आहे. 2 नंबर शाळा तर म्हणजे ह्याच्यासारखी जागा जगात कुठं नाही. आणि एवढ्या चांगल्या ठिकाणी असलेली शाळा तर म्हणजे किती मुलं आली पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही सगळं तयारी करा. तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर देण्यात येईल, चांगलं शिक्षण देण्याची जबाबदारी तुम्ही सर्वांनी ठेवा. तुम्हाला आम्ही मदत करायची जबाबदारी आमची राहील. आणि थोडंसं कसं होतं, बदल होत गेला आहे. आम्ही ज्यावेळेला मॉडेल स्कूलची कन्सेप्ट केली होती त्यावेळेला मला आनंद आहे असा आहे की आपल्याकडे सोने चांदीवाली खूप आहे आणि इतकी प्रचंड मदत त्या शाळांना करतात. ते आज सुद्धा मी लेंगऱ्यामध्ये उद्घाटनाला गेल्यानंतर विनायक देशमुख नावाचे आमचे दुकानदार आहेत, त्यांनी 8 लाख रुपये शाळेला दिलेत. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.